आपला सिंधुदुर्ग। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवण्याच्या आमिषानं आपल्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलासा दिला आहे। त्यांनी आता या लढ्यामध्ये उडी घेतली आहे। फसवणूक करणाऱ्यांना जेरबंद करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसंच लोकांना संमोहित करून तिघा जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे। या संदर्भातली प्रत्येक बातमी तपशील आणि पुराव्यासह यापूर्वीच हॅलो सिंधुदुर्गनं दिली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली जात नाही असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणात आता मनोज प्रधान यांनी लक्ष घातल्यामुळे निश्चितपणे कारवाई होईल असा विश्वास गुंतवणूकदारांना आहे। अशा योजनेंना पुढे कधीही बळी पडू नका, एवढं व्याज देतो असं सांगून लुटणारी ऑल ओव्हर महाराष्ट्र लोक आहेत। अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका। आज माझ्या मागे जे बसलेत ते सगळे पीडित लोक आहेत। आज रविवारच्या दिवशी कामं सोडून आज सगळे या ठिकाणी आलेत आपल्याला तेच सांगण्याकरता की खऱ्या अर्थाने कसं त्यांची फसवणूक झाली। दुसरं ज्याची मेन भूमिका या सगळ्या फसवणुकीमध्ये आहे त्यांचं नाव आहे प्रीती राणे आणि वाईट वाटतं की तिला अजून अटक ह्या प्रकरणात करण्यात आलेली नाही। माहिती अशी आहे की ती अजून अँटिसिपेटरी बेलसाठी गेलेली पण नाही, पण तिला अटक करण्यात आलेली नाही। तर प्रमुख मागणी या सगळ्या लोकांची हीच राहील की तिला अटक व्हावी आणि जे दुसरे दोन आरोपी केलेले आहेत त्यांनाही अटक नाही। यांचं आणखीन एक म्हणणं आहे की यांनी सगळा रेकॉर्ड काढलाय, बँक स्टेटमेंट्स काढल्यात, माहिती गोळा केली आहे, त्याच्यात ह्या कुटुंबाच्याच नातेवाईकांना पैसे गेलेले आहेत, मग त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावं ही मागणी पोलिसांकडे आपल्या माध्यमातून मी करतो। आमचा ऍक्च्युली हा प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देशच हा आहे कारण की खूप साऱ्या इन्व्हेस्टरनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ईओडब्ल्यू मध्ये कंप्लेंट करून सुद्धा आम्हाला दरवेळेला वेगवेगळी कारणं देण्यात आलेली आहेत आणि ऍक्शन काहीच झालेली नाहीये। जी मास्टर माइंड आहे प्रीती राणे तिच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाहीये। गुन्हा दाखल झालाय सागर राणे आणि सागर कारेवडेकर वरती। सागर कारेवडेकर फरार आहे, सचिन राणे फरार आहे। सचिन राणेने अँटिसिपेटरी बेलसाठी पण अप्लाय केलं जी रिजेक्ट झालेली आहे। एक मुंबई पोलीस सारख्या सक्षम लोकांना गुन्हेगाराला मतलब जर कोणी 6-8 महिने फरार राहू शकतं मला पटत नाही। माझा ऍटलिस्ट मुंबई पोलीसवर तेवढा विश्वास आहे की त्यांच्या मनात आणलं तर ते उद्या पण लोकांना आणू शकतात, पण आम्हाला माहित नाही की हे का असं होतंय की एवढे आणि सगळ्यांचे पुरावे आहेत आमच्याकडे, भक्कम पुरावे आहेत आमच्याकडे, एमओयूच्या कॉपी आहेत आमच्याकडे, व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट आहेत आमच्याकडे, ऑफिशियल व्हिडिओ रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये सचिन राणे प्रीती राणेने हे स्वतः बोलणं केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे पीडित लोक आहेत हे सगळे वृद्ध, पेन्शनर अशा वयोगटातले आहेत। महाराष्ट्रीयन चाळीत राहणाऱ्या लोकांच्या पण इन्व्हेस्टमेंट आहेत। मग असा जर का हतबल दुर्बल जर लोक इथं पीडित झालेले आहेत तर पोलिसांना एवढा वेळ का लागतोय? स्पेशली मला ईओडब्ल्यूला हा प्रश्न करायचा आहे की ईओडब्ल्यूला जेव्हा लोक जातात विचारायला आणि तेव्हा ते त्यांना ऍक्च्युली त्यांनी गाईड केलं पाहिजे, परंतु गाईड करण्याची भाषा नाहीये, मेंटर करण्याची भाषा असली पाहिजे। पण मला असा माझा अनुभव आहे, माझे जे काही इन्व्हेस्टर तिकडे गेलेले आहेत त्यांचा असा अनुभव आहे की ती ऍक्शन जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाहीये। म्हणून आम्हाला असं वाटतंय की आता आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत आमची ही अपील गेली पाहिजे की प्लीज आमच्याकडे लक्ष द्या। आणि आम्ही मागचे 1 वर्ष याच्यामध्ये सफर करतोय। लोक प्रत्येक रविवारी घरचं सगळं काम सोडून प्रीती राणेच्या ऑफिसमध्ये ठाण्याला येऊन बसतात आणि कधी पोलीस स्टेशनमध्ये जातात, कधी ईओडब्ल्यू मध्ये, कधी वकिलांकडे, त्या फेऱ्या मारणं आणि त्या वयोमानाला आता ते शक्य नाहीये। मी जी माहिती घेत होतो ते सिंपल आहे की प्रीती राणे स्वतःच सांगायची आणि सचिन राणे सांगायचा की याच्या अकाउंटमध्ये टाका। तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये 180 कोटीचं तर आपल्याला आत्ता माहितीये, पण तू जो प्रश्न विचारला 1246 लोकांनी 180 कोटी आतापर्यंत कळले, आणखीन वाढतील तुमच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत कळेल। त्या सगळ्यांचा मुद्दा एकच आहे की याची मास्टरमाइंड ही प्रीती राणेच होती। या प्रकरणाची सखोल चौकशी करून तिघाही आरोपींना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्वांनाच जेरबंद करावं
गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. दरम्यान मनोज प्रधान यांनी या प्रकरणात लक्ष घालून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याबद्दल प्रधान यांचे आभार मानले आहेत. Hello